तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी गूगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे UIDAI असं लिहून सर्च करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुमची भाषा निवडायचे पर्याय दिसतील, ते इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला आधार सर्व्हिस मध्ये लॉक अनलॉक बायोमेट्रिक वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। आपल्याला लॉग इन करण्यासाठी इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चर फिल करायचं आहे। कॅप्चर फिल केल्यानंतर लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या आधार कार्डला जो रजिस्टर नंबर आहे त्यावरती OTP येईल। OTP टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये डाउनलोड आधार वरती क्लिक करायचं आहे। ते आहे बघा, डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे आपल्या आधार कार्ड दिसून जाईल, ते तुमचं सगळं नंबर वगैरे माहिती दिसून जाईल। डाउनलोड करण्यासाठी खाली कॉर्नर मध्ये डाउनलोड लिहिलेलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल। ते आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर ओपन करण्यासाठी त्याला पासवर्ड मागेल। पासवर्ड आपला टाकायचा आहे। जर तुमचे नाव संकेत असेल तर संकेतचे पहिले SAN हे 4 अक्षर कॅपिटल टाकून बर्थ इयर टाकायचं आहे विदाउट स्पेस सोडता आणि ओपन वरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपले कार्ड ओपन होऊन जाईल। तुम्हाला स्क्रीनवरती पासवर्ड दिसत असेल, ह्या टाईप तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे।